नमस्कार मित्र हो, मी विनायक परब. आज आपण पाहणार आहोत एक गोष्ट, माणसाची किंमत. गोष्टीचे नाव आहे माणसाची किंमत. रिया, तू वेडी झाली आहेस का? तो कॅन्टीन मधला पोऱ्या आहे, त्याचे हात बघितले आहेस का? दिवसभर लोकांच्या औष्ट्या करत बशा उचलून खरखरीत झाले आणि तुझे मॅनिक्युअर केले हे नाजूक हात, तुला त्याच्या हातात हात घालून फिरताना लाज नाही वाटणार? सिमरनने हसत हसत रियाला हिनवले. रिया खाली मान घालून रडत होती. तिने हळूच मान वर करून शिवाकडे पाहिले. शिवाने डोळ्यात प्राण आणून विचारले, रिया, खरंच माझं प्रेम तुला तुझ्या स्टेटसपेक्षा कमी वाटतंय? रियाने ओटावरून जीभ फिरवली आणि कठोरपणे म्हणाले, शिवा, प्रेमाने पोट भरत नाही रे. तू कॅन्टीनमध्ये चहा विकणारा आणि मी स्टारबक्समध्ये कॉफी पिणारी मुलगी, आपली बरोबरी कधीच होऊ शकत नाही. जा, विसरून जा मला. तेव्हा शिवाने जे स्मितात हास्य केले त्यात जगातले सर्व दुःख सामावलेले होते. रॉयल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शिवा काम करायचा. दिसायला सावळा पण अत्यंत हुशार आणि कष्टाळू. घरची परिस्थिती हलाखीची, म्हणून शिक्षणासाठी पैसे साठवण्यासाठी तो कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करायचा. याच कॉलेजमध्ये रिया शिकत होती. श्रीमंत बापाची एकुलती एक लाडकी मुलगी. सुरुवात एका साध्या कटिंग चहाने झाली. रियाला डोकं दुखलं की आपला आल्याचा स्पेशल चहा लागायचा. शिवा नुसता चहा द्यायचा नाही, तर त्यासोबत एक टिश्यू पेपर द्यायचा. त्यावर कधी गुड मॉर्निंग तर कधी स्माईल प्लीज लिहिलेलं असायचं. रियाला त्याचं ते निरागस वागणं भावलं. ती त्याच्याशी बोलू लागली. तिला कळलं की शिवा फक्त वेटर नाही, तर तो रात्रभर जागून UPSCचा अभ्यास करतोय. तो ग्रॅज्युएट मुलगा आहे. त्याच्या जिद्दीवर ती भाळली. हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं. आता तर ते लपून छपून भेटूही लागले. कॉलेजच्या मागे असणाऱ्या झाडाखाली शिवा तिची वाट बघत थांबायचा. तिच्यासाठी डब्यात घरची भाकरी आणायचा आणि रिया त्याच्यासाठी सँडविच आणायची. या क्षणामध्ये गरिबी आणि श्रीमंतीची भिंत राहिली नव्हती. पण हे सुख जास्त काळ टिकणारं नव्हतं. रियाच्या सो हाय प्रोफाईल मैत्रिणीला, सिमरनला आणि त्यांच्या ग्रुपला या गोष्टीचा सुगावा लागला. सिमरनने रियाला टोकायला सुरुवात केली. रिया, तू त्या वेटरशी लग्न करणार? तुझ्या बाबांची ऑडी कार आणि त्याची ती भंगार सायकल, लोक हसतील तुला. तर रोहन म्हणाला, अगं उद्या जर तो तुमच्या घरी आला तर त्याला सोप्यावर बसविणार आहेस की नोकरांबरोबर? स्टेटस बघ जरा तुझं आणि त्याचं. रोजच्या या टोमण्याने रियाचं मन कलुषित होऊ लागलं. तिला आता शिवाची फाटकी चप्पल आणि मळके कपडे बघून स्वतःचीच लाज वाटू लागली. व्हॅलेंटाईन डे जवळ आला होता. शिवाने रियासाठी खूप महिने पैसे साठवून एक सोन्याची अंगठी घ्यायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डेची पार्टी होती. रियाच्या मित्राने शिवाला खाली खेचण्याचा प्लॅन रचला होता. सिमरनने मुद्दाम तिचं महागडं पाकिट कॅन्टीनच्या टेबलवर सोडलं आणि थोड्या वेळाने आरडाओरडा सुरू केला. माझं पाकिट चोरीला गेलंय आणि नक्कीच ते या भिकारड्या शिवानं घेतलं असणार. मगाशी हाच तिथे टेबल साफ करत होता. सगळं कॉलेज जमा झालं. शिवाने गयावया केली, मॅडम, मी नाही घेतलं, मी फक्त टेबल पुसला. रोहनने शिवाची कॉलर पकडली आणि त्याचे खिसे तपासले. शिवाच्या खिशात 5,000 रुपये सापडले, जे त्याने रियाला अंगठी घेण्यासाठी साठवले होते. रोहन ओरडला, हे बघा, या भिकारड्याच्या खिशात 5,000 आले कुठून? नक्कीच याने चोरी केली आहे. रियाने ते पाहिले. तिच्या मनात मित्राने भरलेले विष एकदम उफाळून आले. तिला वाटलं की शिवानेच ही चोरी केली आहे. ती रागाच्या भरात पुढे आली. रिया, विश्वास ठेव माझ्यावर. शिवा रडवेला होत बोलला. परंतु चटाक, रियाने शिवाच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली, गप्प बस शिवा, तू तुझी लायकी दाखवलीसच. तू फक्त वेटर आहेस आणि आता चोर आहेस. तुझ्यावर प्रेम करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. शिवाने रडवेला होत त्या पैशाकडे पाहिले आणि रियाकडे पाहिले आणि खाली मान घालून निमूटपणे निघून गेला.
दुसऱ्या दिवशी कॅन्टीनच्या मालकाने रियाला बोलवले. त्यांच्या हातात एक बिल आणि एक छोटी डबी होती. रिया मॅडम, काल तुम्ही शिवाला चोर म्हणून मारलं, सत्य वेगळंच आहे. हे घ्या पुरावे. रियाने ती डबी उघडली. त्यात एक सुंदर सोन्याची अंगठी होती आणि सोबत सोनाराचं बिल, ज्यावर तारीख कालचीच होती. शिवाने गेल्या 6 महिन्यापासून ओव्हरटाईम करून स्वतःच्या पोटाला पीळ देऊन हे पैसे साठविले होते तुम्हाला व्हॅलेंटाईन गिफ्ट देण्यासाठी. आणि हे पाकिट चोरीला गेल्याचा भवरा झाला. ते पाकिट सिमरन मॅडमच्याच बॅगेत सापडलंय. रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला स्वतःचा आणि मित्रांचा तिरस्कार वाटू लागला. ज्या मुलानं स्वतःच्या घामाच्या पैशाने तिच्यासाठी सोनं आणलं होतं गिफ्ट म्हणून, त्याला तिने चोर ठरवून सर्वांसमक्ष मारलं होतं. रिया धावतच शिवाच्या खोलीवर गेली, पण घराला भलं मोठं कुलूप. शेजाऱ्याने सांगितलं की शिवा कालच रात्री गाव सोडून गेला. जाताना म्हणत होता, आता मोठा साहेब होऊनच परत येईल किंवा मरून जाईल. रिया खूप रडली. तिने खूप शोध घेतला, परंतु शिवा सापडला नाही. रियाचे कॉलेज संपले. 4 वर्ष कधी उलटली ते समजलेच नाही. एकदा रिया काही कामानिमित्त सरकारी ऑफिसमध्ये गेली होती. अचानक एक लाल दिव्याची गाडी आली. पोलीस सॅल्यूट करू लागले. ऑफिसर धावत बाहेर आले. जिल्हाधिकारी साहेब आले. कोणीतरी म्हणालं. रियाने गाडीकडे पाहिले. गाडीतून उतरणारा तो रुबाबदार अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून शिवा होता. अंगावर कडक सूट, डोळ्यावर गॉगल आणि चालण्यात वाघासारखा रुबाब. रिया गर्दीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. शिवा शिवा शिवाची नजर तिच्यावर पडली. त्याने थांबून तिला पाहिलं. रियाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती माफी मागायला आसुसली होती, परंतु शिवाने डोळ्यावरून गॉगल काढला नाही. त्याने तिच्याकडे अशा नजरेने पाहिले जसं आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीस पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना प्रेम होतं, एक परकेपणा होता. तो न बोलताच तिच्या बाजूने निघून गेला. रिया तिथेच उभी राहिली. रियाला शिवाचा तो जुना संवाद आठवला. ज्या दिवशी मी काहीतरी बनून येईल त्या दिवशी तुझा स्टँडर्डच्या खूप वर गेलेला असेल. आज शिवा खूप वर गेला होता, इतका की रियाची माफी आणि अश्रू त्याच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. तिने लोकांच्या नादी लागून हिऱ्यासारखा माणूस गमावला होता. आज तिच्या स्टारबक्सच्या कॉफीला कॅन्टीनच्या कटिंगची सर येत नव्हती. खरंच माणसाची किंमत त्याच्या खिशातील पैशावरून नाही, त्याच्या कपड्यावरून नाही, त्याच्या इमानदारीवरून ठरवली पाहिजे. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून कळवा. आणि अशाच गोष्टीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.